मित्रांनो, आता आपण सावरगावमधल्या पाबळवाडीमध्ये आहोत. एक छोटंसं गाव आहे. माझ्यासोबत आहेत उर्मिला पाबळे. खरं तर त्यांचं मूळ गाव हेच, परंतु ते आता व्यवसायानिमित्ताने म्हणा किंवा काही कामानिमित्ताने म्हणा मुंबईला असतात. उर्मिला पाबळे यांनी स्नो बोर्डिंगमध्ये एक भव्य दिव्य कामगिरी केलेली आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत त्या. या सगळ्या यशाचं गमक आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. थँक्यू. एकूणच ही सगळी पार्श्वभूमी कशी निर्माण झाली आहे खेळाची? मला लहानपणापासूनच खेळामध्ये आवड होती आणि स्केटिंगमध्ये माझा भरपूर छंद लहानपणापासूनच राहिलेला. म्हणजे अगदी लहानपणापासून ओढा त्याच साईडला होता. हां. आणि 10वीत असताना मला स्केटबोर्डिंगमध्ये आवड माझी निर्माण झाली. स्केटबोर्डिंग पण एक असा म्हणजे इंडियामध्ये जास्त करून लोकांना माहिती नाही. अमेरिकन स्पोर्ट्स आहे हा, बट इट्स अ ऑलिम्पिक स्पोर्ट्स. तर मी 2023 मध्ये फर्स्ट टाइम इंडियाला रिप्रेझेंट केलं वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये, विच वॉज अन ऑलिम्पिक क्वालिफायर. UAE शारजामध्ये कॉम्पिटिशन झालेलं. त्यामध्ये मी बऱ्यापैकी पॉईंट्स कमवलेले ऑलिम्पिकमध्ये रिप्रेझेंट करायला. आणि नॅशनल गेम्स पण मी भरपूर जिंकली आहे स्केटबोर्डिंगमध्ये. माझ्याकडे 3 गोल्ड मेडल्स आहेत आणि नॅशनल गोल्ड मेडल्स, स्टेट मेडल्स आणि भरपूर आहेत. मग नंतर मला स्केटबोर्डिंग आणि स्नोबोर्डिंग हा प्रवास कसा झाला? तर मला स्केटबोर्डिंग थ्रू माझा प्रवास स्नोबोर्डिंगकडे झाला. आणि आवड तो खरं तर जाणून घ्यायला मला आवडेल. हो, आवड तर मला पहिल्यापासून होती, पण बर्फामध्ये ते काय आपल्याला जमणार नाही, म्हणजे थोडंसं डोक्यामध्ये एवढं नव्हतं की बाबा खरंच एकदा जाऊन करावं. पण माझ्याकडे खूप चांगली संधी आली. मला महाराष्ट्र फेडरेशनमधून कॉल आलेला की आमच्याकडे महाराष्ट्रामधून कोणी आहे नाही स्नोबोर्डिंगमध्ये रिप्रेझेंट करायला, आणि खेलो इंडिया हा कॉम्पिटिशन होतोय काश्मीरमध्ये, तर आमचा बेस्ट प्रिफरन्स तुम्ही आहात, तुम्ही जाल का, तुमच्याकडून होईल का? मी म्हटलं म्हणजे संधी तर चांगली आहे, चांगली संधी होती, नॅशनलमध्ये जायला भेटतंय, पण आपल्याला बर्फाचं काय सवय नाही, महाराष्ट्रामध्ये जन्म झालाय. म्हणजे स्केटवर तू खेळत होतीस आणि अचानक स्नोमध्ये, म्हणजे एकदमच नवीनच होतं. पण दोघांचं असं मेंटली आणि टेक्निकली बॅलन्स वॉज द मेन पॉइंट ऑफ द गेम. तर म्हणजे दोन्ही मधलं एक साम्य आहे की बॅलन्स इम्पॉर्टंट आहे, दोन्ही इम्पॉर्टंट होतं. आणि दोन्ही पण बोर्डचं हे, पण हे कॉन्क्रीट वरती आणि ते स्नो वरती होतं. तर माझं असं पडणं खेळणं वगैरे कॉन्क्रीटवर होतं. तर म्हणजे असं तर मी फिजिकली भरपूर स्ट्रॉंग होती, स्नोमध्ये पडणं माझ्यासाठी मोठी गोष्ट नव्हती, भरपूर इझी होतं. तर पण टेक्निक्स भरपूर हार्ड होत्या. आणि वरतून पहिल्यांदा एवढं पूर्ण बर्फाचा डोंगर, त्याच्यावरती 14,000 अल्टिट्यूडवरती जाणं, थोडा ऑक्सिजनचा त्रास, परत वरतून खाली येणं, म्हणजे पहिल्यांदा एवढ्या हाईटवरून असं वरतून बघितल्यावरती. ज्यावेळेस त्या स्पर्धेमध्ये तू खेळायला गेलीस तेव्हा तो अनुभव कसा होता की एकदम तू जमिनीवर खेळणारी किंवा प्रॅक्टिस करणारी अचानक बर्फाच्या डोंगरांमध्ये जातेस काय आणि नंबर किंवा मेडल घेऊन येते काय, कसा प्रवास होता तो सगळा? म्हणजे मी खूप मेहनत केली ॲक्च्युली त्यासाठी. मी महिनाभर मी माझ्या कॉम्पिटिशनच्या कमीत कमी 40 दिवस पहिला काश्मीरमध्ये पोचली होती. आणि मी स्टार्टिंगचे 15 दिवस मी आर्मीवाल्याबरोबर ती प्रॅक्टिस केली, ट्रेनिंग केली. आणि नंतर स्वतःहूनच मी एकटी ट्रेन केलं, वरतून डोंगरावरून खाली यायचं स्नोबोर्डिंग घेऊन. नंतर मला तेवढी हिंमत आली प्रॅक्टिस रोज रोज करून. एक दिवस पण ब्रेक नाही घेतला. माझं कॉम्पिटिशन होऊस तोपर्यंत मी रोज प्रॅक्टिस केली. सकाळी 6ला उठून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बर्फामध्येच प्रॅक्टिस माझी झाली. आणि मग कॉम्पिटिशनच्या वेळी थोडंसं नर्वस होती, कारण का बाकी माझे कॉम्पिटिटर्स ते 7-8 वर्षापासून करत होते आणि दरवेळी म्हणजे मेडलिस्ट पण होते 4 सीझन पासून, त्यातले अनुभवी होते ते सगळे. आणि त्यांना त्या वातावरणाची बऱ्यापैकी हो, ते हिमाचल आणि काश्मीर मधले खेळाडू होते, तर त्यांना म्हणजे एवढं प्रदेशातलेच होते ते सगळे, तर त्यांना इझी होतं त्यांच्यासाठी क्लायमेटवरती सूट व्हायला. पण माझ्यासाठी थोडं हार्ड होतं. पण मी पहिलाच ज्या दिवशी मी काश्मीरमध्ये लँड केलेलं तेव्हाच मी विचार केलेला की मला
थंडी नाही वाजत आहे आणि मी इथे सर्व्हाइव्ह करणार आहे. आणि मला मेंटली तू पहिलाच स्ट्रॉंग झालीस. मेंटली मी स्वतःला पहिलाच प्रिपेअर करून घेतलेलं की किती झालं तरी मी स्वतःला सांगणार नाही की मला थंडी वाजते किंवा मला काही त्रास होतोय. मी रोज उठून स्वतःला सांगितलं की अरे आज तर माझ्याकडे जास्त पॉवर आहे, आज माझ्याकडे जास्त एनर्जी आहे, मी एव्हरी डे माझं प्रोग्रेशन होतोय, एव्हरी डे इज अ बिग डे फॉर मी, असं मी स्वतःला मोटिवेट करत राहिली. आणि कॉम्पिटिशनच्या टाईममध्ये नर्वस होती, पण माझा रन जेव्हा झाला, विसल वाजली, तेव्हाच मी ठरवलेलं की म्हणजे मी एवढं मेहनत केली आहे तर मी माझं बेस्ट देणार आहे. आणि म्हणजे मला आतमधून फिलिंग होत होती की मी जिंकणार आहे, कुठे ना कुठे पोडियममध्ये तर येईलच. कोणती गेम असू द्या, मेंटली प्रिपेअर असणं हे खूपच महत्त्वाचं असतं, खूप गरजेचं आहे. तुम्ही काही करू शकता जर तुम्ही मेंटली स्वतःला बोलणार की मला हे करायचंय आणि मला हे मिळवायचंय, तर तुम्ही काही पण जगामध्ये मिळवू शकता. किती दिवस तू त्या बर्फाच्छादित प्रदेशामध्ये होतीस? मी 40 डेज. या सगळ्यामध्ये चॅलेंजेस काय काय आले? चॅलेंजेस मोस्टली डाएटवरती माझं थोडंसं लक्ष, म्हणजे सगळंच काय हँडल करणं वॉज नॉट अ इझी जॉब. आणि थोडंसं फायनान्शियली पण प्रॉब्लेम्स, कारण का काश्मीर आणि स्नोबोर्डिंग इज अ मोस्ट एक्सपेन्सिव्ह स्पोर्ट्स. म्हणजे आतापर्यंत मी जेवढे पण स्पोर्ट्स लाईफमध्ये खेळली आहे ना, तेवढे स्नोबोर्डिंग खूप एक्सपेन्सिव्ह आहे. या सगळ्यामध्ये तुला कोणी मदत केली महामंडळाने, सरकारनं, की वैयक्तिकच तू खर्च केला सगळा? नाही, मी खर्च केला. स्टार्टिंगचा ट्रेनिंगचा सर्व खर्च मी केला. आणि जेव्हा कॉम्पिटिशनचे 4 दिवस होते त्या टाईममध्ये खेलो इंडियाकडून आम्हाला स्टे, खाणं पिणं सगळं स्पॉन्सर होतं ते 4 दिवस. बाकी ते ट्रेनिंग तर मी माझ्या खर्चानीच केली जी काय. आणि माझ्याकडे स्नोबोर्ड पण, म्हणजे स्वतःचा स्नोबोर्ड असा लाखो रुपयाचं त्याचं पूर्ण स्नोबोर्डिंगचं गेअर असतं. तर मी रोज रेंट करायची स्नोबोर्ड, रेंटवरती घेतलेला मी स्नोबोर्ड. आणि आय यूज टू पे एव्हरी डे रेंट. एका दिवसाचं किती भाडं असायचं त्याचं? 1500 रुपये. 1500 रुपये पर डे. आणि ते जर विकत घ्यायला गेलं तर कितीचं बसतं? कमीत कमी 1.5 लाख पर्यंत सगळं जाणार गेअरचा खर्च. ओके. खरं तर हे सगळं अचंबित करणारी गोष्ट आहे. जुन्नर तालुक्यात खरं तर स्नोबोर्डिंग हे फारसं ऐकलं जाणारं क्षेत्र नाही आहे, परंतु आज आपण त्या क्षेत्राबद्दल अधिकचं त्याच्याकडनं जाणून घेतोय. अजून काय सांगशील त्या याच्यामध्ये, किंवा जे नवीन युवक आहेत, आता इकडं तर फारसं लोकांना माहीत पण नाही किंवा त्या क्षेत्राकडे कोण जात नाही. आपण जर पाहिलं तर युवकांमध्ये किंवा युवतींमध्ये क्रिकेटबद्दल खूप पॅशन आहे. आता अगदी अलीकडे आलेली कबड्डीबद्दल देखील ते पॅशन येते. परंतु हे जे हिडन गेम आहेत, मग स्नोबोर्डिंग असेल, स्केटबोर्डिंग थोडंसं चाललंय, परंतु स्नोबोर्डिंग हा अगदीच नवीन खेळ आहे. कारण आपण ज्या ठिकाणी राहतो तो भाग सह्याद्रीचा, आणि तू सह्याद्रीमधून ते हिमालयात गेलीस, तर त्या युवकांना काय सांगशील की ह्या क्षेत्राकडे कसं पाहावं त्यांनी? स्नोबोर्डिंग एक ऑलिम्पिक स्पोर्ट्स आहे. पहिलं तर मला सर्वांना हे सांगायचं आहे की असं नाही की स्नोबोर्डिंगमध्ये काही करिअर नाही आहे. हा एक ऑलिम्पिक स्पोर्ट्स आहे, पण आपल्याकडे बर्फाची कमी असल्यामुळे आणि या स्पोर्ट्सबद्दल नॉलेज नसल्यामुळे समवेअर वी आर लॅकिंग बिहाइंड टू हॅव द नॉलेज अबाउट स्पोर्ट्स. बट मी बोलेल की हा खूप चांगला स्पोर्ट्स आहे. एस्पेशली पीसफुल खूप आहे, ॲज इन मेंटली टू प्रिपेअर युअर सेल्फ स्नोमध्ये, जे कधी एक्सपिरियन्स नाही केलं आहे तुम्ही लाईफमध्ये. आणि वरतून म्हणजे ह्याच्यामधला जो थ्रिल आहे ना, तो खूप वेगळा आहे. म्हणजे मला एवढं कधी समाधान वाटलं नव्हतं आयुष्यामध्ये की मी एका महिन्यामध्ये एवढं सगळं शिकून आणि ह्याच्यामध्ये जिंकून, म्हणजे मी पुढे अजून काय करू शकते. नेक्स्ट इयर माझं गोल आहे की गोल्ड मेडल मला मिळवायचं आहे आणि मग मला इंडियाला रिप्रेझेंट करायचं आहे इंटरनॅशनली, आणि पॉईंट्स कलेक्ट करायचे आणि होपफुली ऑलिम्पिकवरती पोचू मी. आणि आतापर्यंत कोणकोणत्या देशांमध्ये तू खेळलेली आहेस? मी थायलंड आणि मिडल ईस्टमध्ये, UAEमध्ये, शारजामध्ये, आणि आता माझं यावेळेस मी ट्रेनिंगला युरोपला जाणार आहे दिस इयर. सो होपफुली स्केटबोर्डिंग आणि स्नोबोर्डिंग दोन्ही पण एक साथ करायचं आहे मला. हे सगळं एज्युकेशन पाहून करतेस? हां, आय एम स्टील स्टडिंग. हां, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की शिक्षण कुठेही न थांबवता
ती तिचा छंद जोपासते आणि मनामध्ये जिद्द आहे की भारताचं प्रतिनिधित्व एक दिवस मी करणार. ज्यावेळेस याच्यावर स्नोबोर्डवर उतरलीस आणि तो सगळा थ्रिल होता, कसं होता तो अनुभव सगळा? म्हणजे असं खूप म्हणजे मला असं सारखं सारखं जायचं, म्हणजे थांबायचं फील मला असं वाटतच नव्हतं की मला थांबायचं आहे, मला ब्रेक घ्यायचं आहे. म्हणजे ट्रेनर मला स्वतः बोलायचं की ब्रेक लो उर्मिला, अभी थोडा रुक जाओ, पाणी पी लो, कुछ खा लो. माझं असं होतं की नाही, मला अजून रन करायचे. तर तुम्हाला लिफ्टमध्ये बसून वरती जावं लागतं 14,000 अल्टिट्यूडमध्ये, आणि मग तिथून वरतून खाली यायचं स्नोबोर्डिंग करून, परत लिफ्टमध्ये बसून. असे मी दिवसाचे कमीत कमी 15-16 राऊंड मारायची मी. किती लेंथ असते ती? हां, वरतून ज्यावेळेस आपण जम्प करतो किंवा स्टार्ट करतो तो पॉईंट आणि तुमचा एंडिंग पॉईंट याच्यामध्ये अंतर किती असतं? 6 किलोमीटर्स, ओके. 6 to 7 किलोमीटर. ते स्ट्रेट असतं उतरच असतं? नाही, सो वरतून ते डाऊनहिल असतं पूर्ण, आणि मग थोडंसं खाली आल्यावरती ट्रॅक येतो. मग म्हणजे वरतून पूर्ण ट्रॅक बिक नाही बनवत वरती, तर वरती पूर्ण रॉ असतं. तर त्याच्यामध्ये पण खूप डेंजर सिच्युएशन्स असतात, जसं अवलांच असतो. म्हणजे जर तुम्ही कुठे डेंजर झोनमध्ये किंवा करत करत पोचला आणि एक बर्फाचा जर स्लॅब खाली पडला तर पूर्ण बर्फ खाली हे, आणि तुम्ही त्याच्यामध्ये फसले की मग निघणं नॉट पॉसिबल. स्की पेट्रोल स्नोफॉल देखील होत असेल तिथे? हो, होतो ना, पूर्ण स्नोफॉल होता. तर बीपर असतं, म्हणजे त्याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंट्स असतात, ते सगळे लावायचे असतात. तुम्ही जर कधी बर्फामध्ये अवलांचमध्ये फसला, 3 सेकंडच्या आधी बटन दाबायचं असतं, आणि 3 मिनिटमध्ये तुम्हाला स्की पेट्रोल शोधणार, आणि जर तुम्ही 3 मिनिटाच्या आत नाही भेटला तर मग जिवंत नाही राहू. डेथ पण होऊ शकते. हां, ज्याच्यामध्ये ही देखील रिस्क आहे. एक बाजू ग्लॅमरची असली तरी दुसरी बाजू रिस्क देखील आहे. बिकॉज हा नॅचरल स्पोर्ट्स आहे ना, तर त्यासाठी तुम्हाला पहिला एव्हलांचची ट्रेनिंग पण घ्यावा लागते, की तुम्ही बर्फात फसला तर तुम्ही काय करू शकतात. फ्रोज बाईट्स होतात, त्यामध्ये बोटं कापावं लागतात जर फ्रोज बाईट्स झाल्यावरती. या सगळ्याची पहिलं ट्रेनिंग घ्यावं लागते, मगच तुम्ही बर्फ. आता आपण जर पाहिलं आपल्या सह्याद्रीमध्ये कसे बिबट वगैरे किंवा जंगली प्राणी असतात, तसं ज्यावेळेस बर्फामध्ये आपण जातो तिथं अशी काही धोका असतो का? हो, तिकडे भालू असतो. ओके. सो बिअरचा धोका असतो, पण ते काही करत नाही माणसाला मोस्टली. म्हणजे एक असा सिच्युएशन पण आलेला ज्यामध्ये मी चुकीच्या बाजूने उतरली आणि मी जंगलामध्ये बर्फामध्ये थोडं फसलेली, आणि मी तिथे बघितलेलं तर असं भालूचे पायाचे निशाण होते. तर आजूबाजूला म्हणजे तिथे असतातच भालू, आणि लोकांनी सांगून ठेवलेलं आम्हाला, पण ते काही माणसाला त्रास देत नाही शक्यतो. म्हणजे तो रुटीन ट्रॅक होता? हा, म्हणजे असं कधी ऑफ होतं रोड का ट्रॅक की झालेला. एकदम गेले तुम्ही पुढे कुठे आणि एकदम डीप आहे, असं कधी झालंय का? बरं नाही, स्नोबोर्ड तेच असतं ना, तुम्ही जर बोर्ड काढला म्हणजे तुम्हाला असं वाटलं की तुम्ही आता बोर्डवरती इथे जाऊ नाही शकत या जाग्यावरती, तुम्ही चालत नाही जाऊ शकत, कारण का बर्फामध्ये तुम्ही एवढा आतमध्ये जातात, आणि त्याच्यामधून पाय काढायलाच इथून ते म्हणजे तुम्ही फक्त 5 मीटरच्या अंतरवरती चालला तरी तुम्ही थकून जाल, पूर्ण एनर्जी तुमची ड्रेन होऊन जाईल. म्हणून तुम्हाला किती झालं तरी स्नोबोर्डवरतीच बॅलन्स करून पुढे जावं. ज्यावेळेस तुम्ही डीप असं उतरत असता त्या स्नोबोर्डचा वेग किती असतो ज्यावेळेस ऍक्च्युअल तुम्ही उतरायला असता त्यावेळेस? म्हणजे आपण कसं म्हणतो की ताशीमध्ये आपण वेग मोजतो ना, तो एवढा किलोमीटर तेवढा किलोमीटर, तर तो वेग किती, स्पीड किती असतं ते? तर मी वरतून 6 किलोमीटर मी लास्ट टायमर लावलेला तेव्हा मी 8 मिनिटमध्ये खाली उतरलेली. आणि त्यानंतर लास्टच्या डेजला मी जेव्हा माझं सगळं झालेलं तेव्हा मी परत टायमिंग लावलेला, मी 6 मिनिटामध्ये 6 किलोमीटर कव्हर केलेलं. 6 मिनिटं म्हणजे एका मिनिटाला 1 किलोमीटर? हा, इतका स्पीड असतो त्याला? इतका स्पीड. मग ते ज्यावेळेस आपलं एंडिंग पॉईंट येतो त्यावेळेस ते थांबतं कसं? थांबतं म्हणजे तुम्ही आपोआप तेव्हा फ्लॅट येऊन जातं, म्हणजे ट्रॅक येतो जेव्हा त्याची गती कमी होते. हा, मग तुमची स्पीड कमी होऊन जाते, आणि त्यामध्ये तुम्हाला कंट्रोल ब्रेक, म्हणजे बर्फामध्ये तुम्ही फक्त जाताय पुढे, तुम्हाला बोर्ड पकडून ठेवायचं असं पायामध्ये, म्हणजे ते एक फिलिंग, एक टेक्निक असते डोक्यामध्ये की, आणि तुम्हाला असं कधी वाटलं की तुम्ही पडणार आहे किंवा तुम्ही असं विचार जर आणला ना की तुम्ही डिसबॅलन्स होताय किंवा पडणार आहे, तर तुम्ही पडणार आणि डिसबॅलन्स होणार. म्हणजे स्केटबोर्डिंग मध्ये कसं की थोडंसं क्रॉस केलं की त्याचा स्पीड कमी होतो,
बरोबर. ह्याच्यामध्ये पण पॉवर स्लाइड्स मारावं लागतात, ब्रेक असतो. पाठचा या साईडला पाय वरती जास्त प्रेशर दिला तर ब्रेक लागतो. तर तसं थोडं ब्रेक मारत टर्न मारत खाली जायचं, उतरायचं असतं. आता तुझं पुढचं ध्येय काय? मला आता चॅलेंज एक हा आहे की मला स्केटबोर्डिंग आणि स्नोबोर्डिंग एक साथ मला कॅरी करायचं आहे. आणि मला स्केटबोर्डिंगमध्ये पण कम्पीट करायचं आहे आणि स्नोबोर्डिंगमध्ये पण कम्पीट करायचं आहे. पण माझं मेन स्पोर्ट स्केटबोर्डिंग आहे. पण मला असं वाटतंय की मला स्नोबोर्डिंगमध्ये जास्त आवड निर्माण होते. लाईक म्हणजे त्याच्यामध्ये मला जास्त रुची वाटते स्नोबोर्डिंगमध्ये. आणि खूप इझियर वाटतंय मला असं की कम्पेअर केलं जर स्नोबोर्डिंग आणि स्केटबोर्डिंग मध्ये कम्पेअर केलं तर तुला ते बेटर वाटते? हा, कारण का स्केटबोर्डिंग मध्ये मला ऑलरेडी भरपूर इंजरीज झालेत. माझं लिगामेंट टेअर झालं अँकलचं आणि भरपूर वेळात कारण इथं पडल्यानंतर कॉन्क्रीट पडतो आपण, जास्त मार लागतो आणि मार त्यामुळे कमी असेल थोडा. तर मला असं वाटतंय की मी स्केटबोर्डिंग थ्रू आता म्हणजे एकदम प्रिपेअर झाली आहे स्नोबोर्डिंगसाठी. म्हणजे हे कुठे ना कुठे घडणार होता माझ्या लाईफमध्ये. तर मे बी स्नोबोर्डिंगमध्ये मी थोडं जास्त अजून फोकस केला. हा माझं फर्स्ट इयरमध्ये मला ब्रॉन्झ पोडियम प्लेस भेटली आहे. तर सेकंड इयरमध्ये फॉर शुअर मला गोल्ड भेटणार आहे. त्यानंतर मी इंटरनॅशनल पण रिप्रेझेंट करेल आणि ट्राय करेल विन करायला. जर युवकांना याचं प्रशिक्षण घ्यायचं असेल तर ते आपल्या म्हणजे शहर, आता पुणे असेल मुंबई असेल तर ह्या ठिकाणी मिळतं का ते प्रशिक्षण? नाही. त्यासाठी त्यांना कुठं जावं लागेल? काश्मीर, इंडियामध्ये काश्मीर, नाहीतर असे जे इंडियन पण स्नोबोर्डर्स आहे, कारण का सीझन वाईजच स्नो करायला भेटतं. Jan 1 पासून सीझन चालू होतं ते March 31 पर्यंत तुम्ही 3 महिने स्नोबोर्डिंग करू शकता. त्यानंतर यू डोंट हॅव एनी ऑप्शन, अब्रॉड जावं लागतं. तर माझा गोल पण तोच आहे की मला यावर्षी स्पॉन्सर्स भेटले स्नोबोर्डिंगसाठी. तर मी कझाकिस्तानला जायचं आहे मला ट्रेन व्हायला आणि लेट्स सी हाऊ इट गोज. एका याचा खर्च साधारण किती होता? आता तू 14 डेज म्हणजे 40 दिवस तिकडे होतीस, तर ह्या सगळ्या प्रवासाचा आणि एकूण याचा खर्च एकूण किती होतो? कमीत लाखभर. म्हणजे जरी आता तू तिथं रेंटवर ते तुझे बोर्ड घेतलेस, रेंटवर घेतले तरी देखील लाखभर तो खर्च होतो? हो, म्हणजे सगळं पकडून राहणं वगैरे सगळं. आता हे जे काही युवा आहेत आपल्या तालुक्यातील त्यांना काय सजेशन करशील तू? मी सजेशन करेल की जर तुम्हाला स्पोर्ट्समध्ये खरंच आवड आहे तर म्हणजे बॅकआउट नका करू. म्हणजे ट्राय करा तुमच्या फॅमिलीशी तुम्ही एकदा बोलायला की मला ह्याच्यामध्ये आवड आहे आणि मी सिरियस आहे ह्याच्यामध्ये आणि मला लाईफमध्ये ह्याच्यामध्ये पुढे जायचं आहे. हार्डवर्क तर मात्र फर्स्ट थिंग फर्स्ट भरपूर करावं लागेल आणि भरपूर काही चीज आहे ते सॅक्रिफाईस करावं लागेल आणि एस्पेशली मेंटली तुम्हाला प्रिपेअर राहावं लागेल सोसायटीचे चॅलेंजेस पण फेस करायला. बिकॉज स्पोर्ट्समध्ये मोस्टली महाराष्ट्रामध्ये मी बघितलं आहे की म्हणजे जास्त करून फॅमिलीवाले सपोर्ट म्हणजे कुठे ना कुठे लॅग होतात. बट जर तुम्ही सगळं काही मेंटली एकसाथ कॅरी करू शकता तुमचं स्टडीज करायला आणि तुमचं जे स्पोर्ट्समध्ये आवड आहे ती पण करायला, जर तुम्ही रेडी आहात वर्क हार्ड करायला आणि सगळं एकसाथ कॅरी करायला, देन यू शुड गो फॉर इट. म्हणजे तुमच्या ड्रीम्सला मारू नका. म्हणजे ट्राय की गोल सेट करा आणि एक गोल्स अचीव करायला ट्राय करा आणि फॉर शुअर तुम्ही सक्सेसफुल व्हाल स्पोर्ट्समध्ये. जरी नाही झालं तरी तुम्ही अभ्यास तर करताय, अभ्यास तर सोडला नाही आहे. आपण थोडंसं एंडिंगला जाऊयात आता. ह्या अनुषंगाने एक प्रश्न आला की हे सगळं करत असताना तुला तुझ्या कुटुंबाचं कसं सहकार्य होतं? त्यांचा बॅकअप कसा होता? मला सिंगल पेरेंट आहे. माझी मम्मीनी मला भरपूर सपोर्ट केला. ती म्हणजे खूप ठिकाणी म्हणजे असं गाईड नाही करू शकली मम्मी, बट तिचा इमोशनल आणि मोटिवेशनल सपोर्ट मला हमेशा माझ्याबरोबर होता. लाईक मी जे काही ठरवलं करायचं माझ्या मम्मीनी मला कधी नाही बोलली. म्हणजे तिने माझ्यावरती पूर्ण विश्वास केला की मी जे चूज करते माझ्या लाईफमध्ये करायला ते मी योग्य ठिकाणी मार्गदर्शन करेल असं
तर माझ्या मम्मीनी मला भरपूर मेंटली सपोर्ट केला आहे ह्याच्यामध्ये. तर आय एम रिली प्राऊड ऑफ माय मॉम ऑल्सो आणि प्राऊड ऑफ माय सेल्फ की फॅमिलीचं. एक शेवटचा प्रश्न आता, ह्या क्षेत्रात जर कोणी येऊ पाहत असेल तर ह्या सगळ्या लोकांना तू मार्गदर्शन करशील का भविष्यात पुढे जाऊन? हो, भरपूर. अजून मी सोशल मीडियावरती पण माझे लॅक्स ऑफ फॉलोअर्स आहेत. तो मी ऑलरेडी इन्स्पायर करते यंग वुमेन्स एस्पेशली. माझं मोटिव्ह आहे की जे काही पोरी आहे म्हणजे आपल्या सोसायटीमध्ये, तर त्यांना इन्स्पायर करायचं आहे मला की तुम्ही स्पोर्ट्समध्ये खूप काही करू शकता. आपल्याकडे पण तेवढी फिजिकल पॉवर आहे लाईफमध्ये करायला. वी आर नो मोर लेस दॅन एनी मॅन्स. लाईक वी कॅन डू एनिथिंग वी वॉन्ट. सो माझं मेन मोटिव्ह तेच आहे की जे यंग वुमेन्स आहेत आपल्या सोसायटीमध्ये, त्यांनी पण त्यांच्या ड्रीम्स फॉलो करावे आणि ते काही करायचं असेल त्याला ते करू शकतात. तर तेच माझं. थँक्यू सो मच आमच्याशी इतका वेळ बोलल्याबद्दल, आणि तुला देखील तुझ्या पुढील कारकिर्दीला आमच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच.